हॅलो नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं करिश्मा ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवर। तर कशा आहात सगळे? मजेत ना? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे। तर मस्त राहा, सुस्त राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा। आणि फ्रेंड्स, आयुष्य एकदाच आहे, म्हणून मन मारून नाही तर मन भरून जगा। तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। त्या अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून माझा येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सर्वात अगोदर तुम्हाला दिसत जाईल। तर उठली मी, आंघोळ वगैरे झालेली आहे, माझी कामं वगैरे काही एवढे नाहीत, म्हणजे भांडे वगैरे मी घासून ठेवले होते ऑलरेडी। आणि रात्री तर आम्ही तिकडे होतो, रात्री 1 वाजला बाबा आम्हाला यायला। बाबा बाबा एवढं म्हणजे एवढं पार असं 5 तास उभं राहून आमची पार कंबर गेलेली। तर चहा पाणी झालेलं आहे माझं, इकडे मयंकला आंघोळीला पाणी ठेवलेलं आहे, मयंक पण उठलेला आहे। आता बघा बघा बरं, आता मयंक घरात आहे तर कसं घरावानी वाटतो आहे ना। गुड मॉर्निंग कर। गुड मॉर्निंग। मयंक लईच काढा झाला बाबा, याला चांगला घासून काढावं लागतं आता। तर आता आज मयंकच्या शाळेचा पहिला दिवस, म्हणजे पहिला दिवस सोमवारीच होता, पण 2 दिवस शाळेला सुट्ट्या पडल्या कारण आणून नाही दिलं ना लवकर, त्याच्यामुळे मग आता याचा पटापट आवरून देते मी, याला शाळेत पाठवते। अजून स्वयंपाक नाही केला, याला शाळेत पाठवल्यानंतर तशी जेवणाची सुट्टी उशिरा होते। आता त्याला चहा नाश्ता ते सगळं करून पाठवते आंघोळ करून, आणि मग परत यायचं, परत घरी स्वयंपाक करायचा, परत याला डबा नेऊन द्यायचा, परत व्हिडिओ एडिट करायचे, परत बापरे एवढं सगळं धावपळ असून माझ्या मागं सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत सगळे एकेने एक टायमिंगचा हिशोब देते मी। पार रात्री लाईव्ह असते, दिवसा लाईव्ह असते, कधी लाईव्ह असते, कधी व्हिडिओ पडतात, तरी पण या लोकांना 17 चौकशा माझ्याबद्दल। तर ते याच्यावर आपण नंतर चर्चा करू, तोपर्यंत तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा। आता लई घाईमध्ये आहे त्यामुळे बोलू शकत नाही, करा कंटिन्यू, बोलू नंतर। मयंकला सोडून आली शाळेत, आता हा राडा आवरायचा, किती पुस्तकं पसरवून ठेवल्या त्यांनी बॅग पॅक करायला। तर आता टिफिन नाही दिला त्याला, दूध नाश्ता ते सगळं आवरून त्याचं पाठवून दिलं आहे। आता स्वयंपाक करायचा, तशी 2-2:30 वाजता सुट्टी होते जेवणाची म्हणे। माझा मास मी आहे ना शिवाजीनगरला गेली होती मयंकला सोडायला, त्यावेळेसच तिकडं कुठं पडला बसमध्ये, तर पत्ताच नाही लागला। त्याच्यामुळे स्कार्फ बांधू फिरावं लागते। आता काय करता, लोक वळकायला लागले तर मला, कुठं बी तुम्ही यूट्यूबर आहे का, तुम्ही यूट्यूबर आहे का असं करतात, मला वेगळंच वाटतं जरा, त्यामुळे आपलं तोंड बांधून फिरलेलं बरं आहे नाही का। तर आता चला पटकन स्वयंपाक वगैरे करते, व्हिडिओ बी एडिट करायचा आहे, पीठ मळून ठेवते, व्हिडिओ एडिट करते, आणि मग परत डाऊनलोडिंगला टाकून भाजी टाकते, मग त्याला डबा नेऊन देते, तोपर्यंत प्यायचा पाणी येतो। परत उद्या गुरुवार, उद्या पाणी येणार नाही, सध्या तरी लय धावपळ आहे आणि एका ठिकाणी जायचं आहे, ते काम झाल्याशिवाय नाही सांगणार, लय प्रॉब्लेम येतात मला माहिती। तर चला काय कंटिन्यू बोलते नंतर। तर फ्रेंड्स, वेलकम बॅक। स्वयंपाकाला लागली मी आता, इकडे पीठ मळून ठेवला आणि बटाट्याची भाजी करते, टिफिन नेऊन द्यायचं आहे मयंकला। आवराव म्हणलं पटपट, एक प्रमोशन आला होता तेवढा प्रमोशन दिला। तर फ्रेंड्स, स्वयंपाकाला लागली आणि या व्हिडिओमध्ये थोडीशी बडबड केलेली आहे। मग नंतर लक्षात आलं, अरे आपण कुठं चिल्लर लोकांच्या नादी लागतोय, त्यामुळे मग मी परत हा आवाज म्यूट करत आहे आणि परत मग याच्यावर व्हॉइस ओव्हर करत आहे। तर असं आहे ना, हे चिल्लर लोक माझ्या मागे लागले, त्या पॉडकास्ट चॅनलवर जाऊन काय काय कमेंट करायला लागले। खरं तर अशा लोकांना व्हॅल्यू द्यायलाच नाही पाहिजे, त्यामुळे नंतर लक्षात आलं, अरे म्हणलं आपण जर असं छोट्या मोठ्या प्रत्येक गोष्टीला उत्तरं देत बसलो तर कसं पुढं जायचं, त्यामुळे इग्नोर म्हणून मी हा आवाज म्यूट केलेला आहे। तर बोलली, मला जे काही बोलायचं होतं ते मन मोकळं झालं, काही का होईना। तर चिल्लर लोकांनो, तुम्हाला सांगणे, तुम्ही किती कमेंट करा, काय षडयंत्र रचायचे तुम्हाला रचा माझ्याबद्दल, मला काय सुद्धा फरक पडणार नाहीये, माझं सगळं काही व्यवस्थित चाललेलं आहे। तर चला आता स्वयंपाक करते, पटकन आवरते, त्याचा टिफिन द्यायचा। अजून आज व्हिडिओ येईल नाही येईल माहीत नाही, खूपच धावपळ आहे माझ्या मागं, गडबड आहे, अजून टिफिन नाही, कधी व्हिडिओ हे करायचा, आधी टिफिन देऊन येते मग व्हिडिओचं बघू, ठीक आहे। तर चला करा कंटिन्यू, बोलते नंतर। फायनली स्वयंपाक झाला, टिफिन पॅक केला आणि आता चालली टिफिन द्यायला, हे बघा। तर चला आता निघू, उशीर झालेला आहे, टिफिन देऊन येते मग काम आवरते। लाईव्ह बी नाही 2 दिवस झाले, काय कुठं लक्ष द्यावं बाबा, व्हिडिओ पण नाही अजून एडिट झाला, तर सगळेच कामं असते, सगळी धावपळ असते। आता चला डबा देऊन यायचं, थोडा वेळ लाईव्ह येते जेवण करता करता, मग परत काम आवरायचे, परत व्हिडिओ, परत अशी धावपळ असते माझ्या मागं। तुमच्या मागं कशी असते सांगा बरं कमेंटमध्ये। चला मग मित्रांनो, वेलकम बॅक। आलो आम्ही घरी मयंकला शाळेतून घेऊन, आमचे सगळे कामं तसेच पडले, आमचे कामच आवरले नाही। आता कपड्यांच्या घड्या घालायच्या, झाडू मारायची, भांडे घासायचे, कपडे धुवायचे, दिवसभर व्यस्त गेला माझा टाइम मयंक शाळेत गेल्यापासून। आणि मयंक शाळेतून आल्यावर कपाटातून ब्रश काढला माझा आणि मला म्हणतो, बोलते माय मम्मी, आमच्या शाळेमध्ये मी डान्स केला। अगं बाई, कोणता? सांगितलं ना कोणता? जुबिडुबी पंपा, जुबिडुबी पंपा। तिथे मॅडम जशी शिकवायची तसं
गॅदरिंग मध्ये भाग घेणार आहे, मग मयंकचा डान्स बघायला विसरू नका. पण आता मला नाचून दाखव, चल थोडस एक स्टेप नाचून दाखव. कोणती होती? मी गाणं म्हणू का? 2 जण पाहिजे त्याला. हो का? मला असं म्हणून थोडसं नाचून दाखव. मी म्हणते बघ, पहिल्यापासून 2 जण लागतं त्याला. हो का? कसं करते 2 जण असल्यावर? आपल्या मागे पोरगी थांबणार. अरे बापरे, पोरगी काय होय? हां, पोर आणि ते पोरीचे सगळे पूर्ण टीम मधून ग्रुप मधून डान्स आहे. हां, मग कर बरं एकदा जुबीडुबीवाली प्रॅक्टिस कर. जुबीडुबीवाला म्हण. तसं नाही रे, असं असं करतेत रे बाबा. सगळा डान्स येतो मला, पूर्ण डान्स येतो. हो मित्रांनो, आम्ही 2 जण पाहिजे त्याला फक्त. मित्रांनो, जेव्हा आम्ही गॅदरिंगला जाऊ ना मयंकच्या, तेव्हा आम्ही तुम्हाला व्हिडिओ शूट करून दाखवू. तू तिथे बसणार. किती नंबरच्या लाईनला बसशील? किती नंबरच्या लाईनला बसू? पहिल्या नंबरला बसू? 2 नंबरला बसू? 2 नंबर वरून पूर्ण स्टेज दिसतो. हो अगो बाई, मयंकला सगळं माहिती आहे बघा मित्रांनो. बाई माझा चोकुला किती हुशार आहे बघा बरं. तू पैसे काऊन घेतले मला सांग? 5 रुपयाच्या कुरकुरा. नको, तसं नाही करायचं. कुकू पैसे नाही घ्यायचे. बॅड मॅनर्स. 5 रुपये. बॅड मॅनर्स. तुला कुरकुरा घेऊन दिलता ना सकाळी? तुला तिखट आहे. तिखट आहे. तिखट आहे म्हणून खात नाही का? एक घास खायला लागलं पाणी प्यावं लागतं ते. वा, असं चिडचिड नाही करायचं, असं किरकिर नाही करायचं माहितीये का? असं चिडचिड केल्याने काय होते तुला सांगू का? तब्येत नाही होत, मग अशी तब्येत खराब होते. इकडे ये ना. तब्येत खराब होते अशी चिडचिड केल्याने. अशी तू किती बारीक झाला बघ बरं, कसला काळा झाला तू. मॅडम काय नाही बोलले मला. काय नाही बोलले, काळा झाला तरी. तर मला सांग, तुला बाहेरचं खायचं नसतं असं मी तुला चांगलं चांगलं शिकवते. मग तू ऐकत 5 रुपये सुद्धा देत नाही. पैसे कशाला पाहिजे तुला? कुरकुरा घ्यायला. तुला जे पाहिजे ते सगळं देते मी, मग पैसे कशाला द्यायचे? पैशाचं लाड नसतं लहान लेकराला लावायचं माहिती का? एवढं सगळं करून मी पैसे घेतो. तुला पटतंय का बरं? पैसे नाही घ्यायचे. बॅड मॅनर. ते युट्यूबचे लोक बघतेस तुला बघ. 5 रुपये नको ना येड्या. तर इथं लई वेळपर्यंत आमच्या मायलेकाच्या गप्पा चालल्या. आता काय करता बाबा, शाळेतून आला, चेंज वगैरे केलं आणि लगेच पर्स काढलं माझं. असं पैसे काढतो ना म्हणून मी ठेवत नाही बाबा, ऑनलाईन असतात माझे सगळे पैसे. पण आता काय ते पर्समध्ये 10-20 रुपये होते, त्याला सापडले तर मला कुरकुरा घ्यायला जातो. त्यावेळेस किती लांबण लावली, म्हणलं जाऊ दे. तर अशा पद्धतीने मयंकला मी घरी घेऊन आली आणि आता कामं वगैरे पडलेले आवरायचे. उशीर झालाय कारण मी लाईव्ह आली, व्हिडिओ एडिट केला आणि बरेच कामं होते. तर अशी धावपळ असते माझ्या मागं बघा. असं कसं उठल्यापासून दिवस चालला जातो तर काही कळत नाही बाबा. खायलेन करेलेन खायलेन पियलेन. कशा रे तू शाळेत काय केलं आज दिवसभर? मॅडमने बुक बी काढू दिली नाही, काही शिकवलं नाही. डान्स फक्त सकाळपासून डान्सच चालू होता. बापरे, एवढं डान्स केलं का? मला फक्त लास्ट 2 वेळेस करायला लावला. मग मज्जा आली का गावाला तुला? करमलं का? मयंक आज शाळेत जायचं नकोच बोलत होता बाबा, पण मी कसं तरी पाठवलं त्याला, कारण तो म्हणत होता मला डान्स येत नाही आणि मी डान्स केल्यावर सगळे हसतील माझ्यावर, मला डान्स नाही करायचं, त्याच्यामुळे मी शाळेत जात नाही. आणि नंतर येताना एवढ्या आवडीने सांगितलं मला की मम्मी मी लय भारी डान्स केला, मॅडम मला व्हेरी गुड म्हणले आणि मी आता डान्समध्ये भाग घेणार आहे. तर बघा बरं, असे मनं बदलावं लागतात लेकरांचे, काय करता आता. तो नाहीच म्हणत होता मी भाग घेणार नाही, मी शाळेत जाणार नाही, जोपर्यंत डान्स शिकवतात शाळेतच जाणार नाही म्हणत होता. शिकून आलेला आहे, करेले ना खायले ना, तुम्ही बी तसलीच भाषा बोलत जावा. मी पण व्हिडिओ चालू केला का हाय फ्रेंड काय करेले तुम्ही आहे ना. तर चला आता आम्ही आवरतो. आमचा व्हिडिओ आताच एक पोस्ट झालाय, हा व्हिडिओ तुम्हाला उद्या बघायला भेटेल. तर चला मग करा कंटिन्यू, बोलू आम्ही थोड्या वेळाने. आमचा आवाज येतो का पण तिकडे मोबाईल पर्यंत? मोबाईल असला लांब कोपऱ्याला लावून दिलंय बाबा. तर चला मग कसा गेला पहिला दिवस शाळेचा? छान गेला ना? तर चला मग मित्रांनो, बोलते तुम्हाला थोड्या वेळाने. बाय बाय, करा कंटिन्यू. खरंच ना मित्रांनो, आता सांगा बरं तुम्हीच, किती भारी वाटते मयंकाला इथं, घर घरासारखं वाटते. एवढं बोर झालं तर मला काही करमत नव्हतं. तर हा गल्ला आठवतो का तुम्हाला? मी दिवाळीच्या दिवशी घेऊन आणला होता, म्हणजे धनत्रयोदशीला. आणि मयंक म्हणत होता मला गल्ला पाहिजे गल्ला पाहिजे. तर मला हा मातीचा गल्ला छान वाटतो, म्हणजे याच्यामध्ये पैसे वगैरे साचले तर फोडायला लई मज्जा येते नाही का. तर त्याला म्हणलं 15 रुपये जे वाचले होते त्यांनी कुरकुरा आणला होता 5 रुपयाचा, 20 रुपये होते त्याच्यातून 15 रुपये आणले. म्हणलं ते गल्ल्यात टाकून दे, म्हणजे छान हॅबिट्स लावायची मुलांना नाही का. फ्रेंड्स, गुड इव्हिनिंग, वेलकम बॅक. तर आता माझे कामं आवरले. हे बघा, हा खेळून आला, आता खेळायला गेला होता. तर आवरलेत कामं बघा. किचन ओट्यावरचे सगळे धुणं भांडे झाडू फरची स्वयंपाक
स्वयंपाक म्हणजे पडलं आहे दुपारचं. आता करू काहीतरी. मला तर असं वाटतं मस्त गरम गरम भजे तळावं. काय भजे खाऊ वाटले बाबा. तर तुम्हाला सांगते, लोक ना एवढं ताण देतात उगं बिनकामाचं बाबा. ते जे माझं पॉडकास्ट आहेत ना व्हिडिओ, त्या व्हिडिओला आपले कॉमेंट बापरे, म्हणजे मी तर नाही वाचले, 2-4 वाचले होते सुरुवातीला जेव्हा टाकलं होतं तेव्हा. मग त्याच्यानंतर तर नाही वाचले, पण मला दुसरेच सांगणाऱ्यांची संख्याच लई. मग म्हणजे कमेंट्स असे बी होते बापरे त्या सरांना घेऊन. आणि मला बी म्हणजे हे लोक एखाद्याचा कसा वाजा वाजवतील यांचं सांगताच येत नाही बाबा. म्हणजे आता ते मॅरिड आहेत किंवा त्यांचं लग्न झालं असेल किंवा काय त्यांचा संसार असेल, त्याच्यात जाऊन कमेंट करायला लागले काय म्हणे, करिश्मा तुम्हाला लग्नासाठी प्रपोज मारेल. हे देवा भगवाना ईश्वरा, शपथ ना, असा कुठं वाटते ना ह्या लोकांना. शपथ सांगते, मला विचार येतो एवढ्या खालच्या थराला जाऊन कसे बोलू शकतात लोक. आज खरं नाही सांगायचं तर माझ्या मागं या पुण्यापासून मुंबईपर्यंत लाईन लागलेली लग्न करते का म्हणून. आणि असं बोलली का मग राग येतो. रिॲलिटी अरे ते DM एवढं वैताग आलेला आहे ना मला. मोकर ते बायोडाटा आणि फोटो पाठवून ठेवले त्या पोरांचे. आणि तुम्ही मला म्हणता की, मला शब्द सापडत नाही आता बोलायला. शपथ म्हणजे एवढं पण माणसाने असलं याच्याला जाऊ नये. मग मी त्या सरांना कॉन्टॅक्ट केला. सर म्हणलं प्लीज रिक्वेस्ट आहे, माझ्यावर एक उपकार करा, ते कमेंट बंद करा. आली वेळ तर व्हिडिओ बी डिलीट करून टाका. हेच पाहिजे ना तुम्हाला, जे हेटर्स लोक आहेत त्यांना हेच पाहिजे ना, व्हिडिओ कसा डिलीट होईल यासाठी आम्ही अतोनात प्रयत्न करू. मी सांगितलं व्हिडिओ डिलीट करून टाका. आली वेळ तर व्हिडिओ डिलीट करून टाका, पण ते कमेंट काय ठेवू नका. माझ्या डोक्याला ताण नको बाबा म्हणलं, कारण हे येईल ते येईल ते येईल ते मला सांगत बसल. असं झालं, अशी कमेंट केली, इनी अशी कमेंट केली, तिने तशी कमेंट केली. कोणाकोणाकडं लक्ष द्यायचं. मला काही कामं नाही आहेत काय. दिवसभर उठल्यापासून कंटिन्यू काहीतरी चालू असतं माझं बी चॅनल आहे, मी माझ्या चॅनलवर स्टोरी सांगत आहे. तिकडं जाऊन कायला भुकता, इकडं भुका की माझ्या चॅनलवर काय भुकायचं. मग मी सांगते तुम्हाला माहिती, मग ही कशी उत्तर देते म्हणून इकडं भुकत नाही. अशी गंमत आहे बाबा. तर काय करता, मयंक मला म्हणतो लाइटिंग लावून दाखव. मग मी कशी लाइटिंग, काय रे बाबा हे काय केलं तू. तर लाइटिंग लावली बघा कसं चमकतंय. बाई 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 कुठं बी फटाके फोडते हे बघ रे बाबा. त्या याच्यामध्ये घुसला फटाका. काय कुठं बी फटाके फोडतात लोक. कुठे बघ त्या कचऱ्यामध्ये घुसला फटाका, तिथं धमदिशी फुटला असता. कशामध्ये पण ते हे झालं, फुसकी बम झाला. हे काय बघा, आमच्याकडे एवढे पैसे आहे, टेन्शन नाही आम्हाला. आता आम्ही 4 व्हीलर घेणार आहे बरं का मित्रांनो. 2-3 हजार फक्त दे. हो का, 4 व्हीलर घेऊन देशील ना मला. 2-3 हजार मध्ये कोणती फुलवेर. अरे तू पैसे कमवून घेऊन देशील ना. हा हा, माय पोर काय की बंगला बांधल, 4 व्हीलर घेऊन देईल, थार घेऊन देईल म्हणतो. आम्हाला काही कशाची कमी आहे का. तुम्ही येडे आहे असं काहीतरी कमेंट करता नाही का रे भाऊ. तर चला आता करते मी काहीतरी मस्त गरम गरम भजे काहीतरी खायला करते. हा चला जेवण करा. तर अशी ही गंमत आहे मित्रांनो. जलने वालों की दुआ से और आगे बढ़ेंगे. कसं आहे आयुष्यामध्ये नाही का, चाहते नसले तरी चालेल किंवा कमी असले तरी चालेल, पण जळणाऱ्यांची संख्या मात्र पाहिजे. तेव्हा त्यांच्यासाठी जगायला आपल्याला लय मज्जा येते. मला तर बांग्याचं काही म्हणा तुम्ही, लय हसायला येतो. बांग्या 36 वर्षाचा, 4 वर्षापासून 36 वर्षाचाच आहे अजून तो. विचार करा. मला तेव्हा 36 म्हणे, आता या बायकांना बी 36च म्हणतो. याची 36च्या पुढेच जात ते काय तरण्याला आलं म्हातारपण आणि म्हातारं झालं काहीतरी गंमत आहे बाई ती. बघा तुम्ही घ्या जोडून. तर असे लोक आहेत नमुने जगामध्ये. काय करावं आता सांगा. यांची कॉमेडी ऐकूच माझा दिवस कुठं जातो काय कळत नाही. ठीक आहे, तर चला मग मित्रांनो, आता मी करते काहीतरी खायला. भजे केली तर रेसिपी तुम्हाला नक्की दाखवेन. करा कंटिन्यू. तर फ्रेंड्स सगळे कामं आवरले. आता म्हणलं चला स्वयंपाक करावं. तर दुपारचं पडलेलं होतं. दुपारी बी किती वाजता स्वयंपाक केला तुम्हाला माहिती ना. 2 वाजले मला स्वयंपाक करायला. मग त्याला टिफिन नेऊन दिलं. मग ते पडलं होतं तसंच. मी पण काही एवढी जेवली नाही दुपारी, त्याच्यामुळे मग तसंच पडलं होतं. भाजी, बटाट्याची भाजी केली होती, पोळी केली होती. म्हणलं काय करावं, मग चला सोबत काहीतरी टेस्टी मग भजे करावं म्हणलं. तर मी अशा पद्धतीने भजे करत आहे आज. म्हणजे खूप दिवसानंतर
कारण काहीतरी सण त्योहार असल्याशिवाय मी कधीच भजे वगैरे करत नसते आणि एवढं तेलकट खाणं चांगलं नसतं शरीरासाठी. तरी पण चला खाऊ वाटले आज म्हणून म्हणलं कधीतरी असं नेहमी करत नाही मी. तर भज्याची रेसिपी बघा, अशा पद्धतीने मी भजे करत आहे. तुम्ही कसे करता, बरोबर बनवले का सांगा, मला काही एवढे येत नाही ते भजे. मस्त बेसन घेतला, त्याच्यामध्ये कांदा टाकला, कोथिंबीर टाकला, लसूण कुटून टाकला, जिरा ओवा लसूण असं कुटून घेतलं खलबत्त्यामध्ये आणि त्यानंतर सोडा टाकला, हळद टाकली, लाल तिखट टाकलं, मीठ टाकलं आणि मस्त घट्ट ते भिजवून घेतलं. त्यानंतर मस्त कढई ठेवली, तेल टाकलं आणि भजे टाकले त्याच्यामध्ये, ते पण चमच्यानी. तर कसे झाले तर मला नक्की सांगा. असेच करतात ना तुम्ही भजे? तर विषय काय झालाय मित्रांनो, बांग्याला काही माझी प्रगती बघवना का काय त्याला वाटते मला नाही माहिती. हात धुवून माझ्या मागं लागलाय असं वाटतंय मला. सारखं इकडं तिकडं माझ्याबद्दल बोलत असतो, अशा कंप्लेंट्स येतात त्याच्या. तर आता तर काही चॅनल गेलेले आहेत, आता कोणाच्या चॅनलवर जाऊन बोलतो मला नाही माहिती. मी एवढं चिल्लर लोकांकडे लक्ष देत बसली ना तर झालं, माझं आयुष्य त्याच्यातच जाणार आहे. त्यामुळे मी होईल तेवढं इग्नोर करण्याचा प्रयत्न करते, कारण त्याचा पुरेपूर प्रयत्न काय आहे तर मला हरवण्याचा. त्याला असं वाटत असेल की आपण एवढं हिला त्रास देऊन, एवढं टॉर्चर करून पैशासाठी त्यांनी माझ्या चारित्र्यावर बोटं उचलले, तुम्हाला तर माहीतच आहे. म्हणजे ते पोलीस स्टेशनमध्ये आल्यानंतर सुद्धा तो बोलला होता की माझे पैसे नाही दिले म्हणून मी अशा पद्धतीने बदनाम केलो. कारण त्याला माहिती आहे करिश्माला इज्जत प्यारी आहे आणि हिला खोटं सहन होत नाही ना. आपण खोटं बोललो की हिला त्रास होईल आणि त्याच्यासाठी ही पैसे देईल आपले. तर बांग्या, एक गोष्ट लक्षात ठेव, तू या 7 पिढ्या जातील, तू मरशील ना तरी तुला पैसे देणार नाहीये मी तुझे, लक्षात ठेव. का? कारण तू कोणत्या हेतूने माझ्यावर ते खर्च केलास हे तुलाही चांगलं माहिती आहे आणि मलाही माहिती. आणि तू ज्या पद्धतीने माझी बदनामी केलास ना, जर बदनामी केला नसतात तर कदाचित मी तुझे व्याजासकट, तुझी लायकी बी नाही एवढे डबलनी पैसे दिले असते. आज नाही तर उद्या माझे चांगले दिवस आलेच असते. पण मागं खेचण्यामध्ये, खाली पाडण्यामध्ये तुझाच हात होता, त्याच्यामुळे आज मी उशिरा का होईना पण आलीच पुढे. ठीक आहे, जर मागच्या वेळेस अशा काही घटना घडल्या नसत्या किंवा तू अशा पद्धतीने मला बदनाम केलं नसतं तर तुला सांगते आता कुठं असते मी. मयंक शेठ, भजे खा आणि मला खाऊन सांगा कसे झाले पटकन. गरम आहे, फुकून खा जरा. अरे टेस्ट तर घे लगेच. ओके करायला लागला. हा आता सांग. ओके एकदम. तू सुस्तावला काऊन? हा पाय तू काऊन सुस्तावला? काय नाही कळत तुम्हाला? ओके, भजे कसे झाले ते सांग मला. एक नंबर. खरंच जेवण करायचं ना? वा मित्रांनो, एकच नंबर. तसं नाही करायचं. तर मित्रांनो, एकच नंबर झाले भजे, असले टेस्टी झाले ना काय सांगू तुम्हाला. तर लय भारी झाले. आता भजे खाल्ले, आता जेवण करतो. मग लाईव्हचं टायमिंग पण झालेलं आहे. आज 9:30 वाजता लाईव्ह येईन. तर जेवण वगैरे करून घेते, मग लाईव्ह येते. तर असा होता आमचा आजचा व्हिडिओ. असा गेला आमचा आजचा पूर्ण दिवस. कशा वाटला तुम्हाला व्हिडिओ मला नक्कीच सांगा. आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या. भेटू लवकरच आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही मस्त राहा, स्वस्त राहा, काळजी घ्या. बाय बाय.